आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता. पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर. राज्यभरात स्थलांतरितांसाठी 147 निवारा केंद्र. नंदुरबारला ऑरेंज अलर्ट जारी. 3 दिवसांनंतरच्या पावसानं नंदुरबारमध्ये नुकसान केलं, तर पावसाचं क्षेत्र पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता. वडिलांवर अंत्यसंस्कार करून दुसऱ्या दिवशी धाराशिवमधील आयएएस अधिकारी कामावर परतले. अधिकाऱ्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागाचा घेण्यात आला आढावा. जळगावमधील गिरणा नदीला मोठा पूर. धरणगाव तालुक्यातील चांसरमधील हजारो हेक्टर शेती गेली पाण्याखाली. राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान. पंचनाम्यांचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार. नुकसान भरपाई वाटप सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती. राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी देणार 50 कोटी, तर सिद्धिविनायक ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 10 कोटींची मदत. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. जालन्यात गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं. खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर. मुंबई पालिकेची प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर होणार, तर निवडणूक प्रक्रिया 1 जुलैपर्यंतची यादी ग्राह्य. अतिवृष्टीनं 27 सप्टेंबरपर्यंत अंदाजे 26 लाख हेक्टरचं झाले नुकसान. संपूर्ण खरीपात नुकसान झालेलं क्षेत्र 52 लाख हेक्टरवर पोहोचल्याची माहिती. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.